नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। तलाठी भरती 2026। तर विद्यार्थी मित्रांनो, MPSC ग्रुप सी तर्फे मेगा भरती निघाली आहे। त्यामध्ये तलाठींसाठी 1539 च्या जागा असणार आहेत। त्याच पद्धतीने टॅक्स इन्स्पेक्टर, क्लर्क, स्टोअर क्लर्क अशा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये टोटल 5760 जागांसाठी ही MPSC थ्रू मेगा भरती होत आहे। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओद्वारे संपूर्ण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, लॉग इन करण्याची संपूर्ण प्रक्रिया, त्याच पद्धतीने रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचे, प्रोफाईल कसे क्रिएट करायचे, त्यानंतर पेमेंट कशा पद्धतीने करायचे, त्यानंतर एक्झाम सेंटर कसे सिलेक्ट करायचे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि ज्या भरती आहे त्या भरती संदर्भातील अपडेट मिळत राहतील। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सर्च बारमध्ये MPSC रजिस्ट्रेशन असे टाईप करायचे आणि त्यानंतर इंटर द्यायचं आहे। इंटर दिल्यानंतर या ठिकाणी MPSC online.gov.in न्यू यूजर रजिस्ट्रेशन अशी लिंक दिसेल, त्या लिंकवरती आपण क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, त्या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आपण तिथून पण करू शकतो। त्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुरुवातीला या ठिकाणी ईमेल ID टाकायचा आहे आणि त्यानंतर गेट OTP वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तो OTP टाकून व्हेरीफाय OTP करून घ्यायचा आहे। त्याच पद्धतीत मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यानंतर गेट OTP वरती क्लिक करून तो OTP या ठिकाणी व्हेरीफाय OTP वरती क्लिक करून तो पण व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पासवर्ड सेट करायचा आहे। पासवर्ड टाकताना त्याच्यामध्ये कॅपिटल लेटर पाहिजे, स्मॉल लेटर पाहिजे, स्पेशल कॅरेक्टर पाहिजे, न्यूमेरिक पाहिजे, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पासवर्ड सेट करायचा आहे। न्यू पासवर्ड सेट केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा कन्फर्म पासवर्डमध्ये पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, त्यामध्ये डेट, मंथ आणि इयर सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला काही क्वेश्चन्स आहे त्याचे आन्सर्स लिहायचे आहे। व्हॉट इज युअर चाइल्डहुड निकनेम म्हणजे तुमचं बालपणीचं टोपण नाव, त्यानंतर बालपणीच्या मित्राचं नाव लिहायचं आहे, त्यानंतर तुमचा ब्लड ग्रुप, त्यानंतर कोणत्या वर्षी तुम्ही 12वी पास झाले ते या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर तुमच्या टीचरचं जे सरनेम आहे ते फेवरेट टीचरचं सरनेम टाकायचं आहे। त्यानंतर तुमचं हू इज युअर फेवरेट स्पोर्ट्स पर्सन, तुमचा आवडता क्रिकेटर किंवा स्पोर्ट्समॅन कोण आहे त्याचं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी खाली आपल्याला रजिस्टर या टॅबवरती क्लिक करायचं आहे। तर ही सर्व माहिती आपण व्यवस्थित भरून घ्यायची आहे। रजिस्टर या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आता आपलं रजिस्टर सक्सेसफुल झालेलं आहे, आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपला ईमेल ID किंवा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आणि लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे। लॉग इन टॅबवरती क्लिक केल्यानंतर आता आपलं लॉग इन होणार आहे। तर लॉग इन होण्यापूर्वी या ठिकाणी जो टेस्ट दिलेले आहे तो टेस्ट या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला सुरुवातीला यामध्ये प्रोफाईल क्रिएट करायचं आहे। प्रोफाईल क्रिएशनमध्ये तर प्रोफाईल क्रिएट करण्यापूर्वी या ठिकाणी काही प्रोसेस दिलेली आहे ॲप्लिकेशन सबमिशनचे, ते बघून घ्यायचं। देर आर 5 स्टेजेस ऑफ ॲप्लिकेशन सबमिशनच्या 5 स्टेज आहे। क्रिएट अँड अपडेटिंग प्रोफाईल, सबमिट अँड लॉग प्रोफाईल, चेक प्रोफाईल एलिजिबिलिटी, ऑनलाईन ॲप्लिकेशन, सबमिट ॲप्लिकेशन आणि फी पेमेंट असे 5 प्रोसेस आहे। तर या 5 प्रोसेस आपल्याला फॉलो करायचं आहे। तर सुरुवातीला आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे, त्यानंतर प्रोफाईल क्रिएट करायची, या स्टेप्स दिल्या आहेत। या ठिकाणी प्रोफाईल क्रिएशन या टॅबवरती आपण क्लिक करायचं आहे। आता आपल्याला टोटली 6 स्टेपमध्ये आपला फॉर्म भरायचा आहे। आता फर्स्ट आहे पर्सनल इन्फॉर्मेशन, तर आर यू होल्डिंग अन आधार कार्ड, तर या ठिकाणी यसवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे 12 अंकी। त्यानंतर नेम इन इंग्लिश, आधार कार्डवरती ज्या पद्धतीत नाव आहे त्या पद्धतीत नाव टाकायचं आहे। त्यानंतर सरनेम म्हणजे पर्सनल डिटेल्समध्ये सरनेम म्हणजेच तुमचं जे आडनाव आहे ते सुरुवातीला टाकायचं आहे। फर्स्ट नेम, मिडल नेम म्हणजे वडिलांचं नाव टाकायचं आहे। फुल नेम इन इंग्लिशमध्ये आपलं पूर्ण नाव टाकायचं आहे 10वीच्या रिझल्टप्रमाणे। फुल नेम इन देवनागरी म्हणजेच मराठीमध्ये आपलं नाव टाकायचं, तुम्ही इंग्लिशमध्ये टाईप करायचं आहे आणि स्पेस द्यायचा आहे, तो ॲटोमॅटिक मराठीत येणार आहे। त्यानंतर मदर नेम टाकायचं आहे, डेट ऑफ बर्थ आलेली आहे, जेंडरमध्ये मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल सिलेक्ट करायचं आहे। मोबाईल नंबर, ईमेल ID या ठिकाणी ऑटोमॅटिकली आलेलं आहे। मॅरिटल स्टेटस, मॅरिड असेल तर मॅरिड, अनमॅरिड असेल तर अनमॅरिड सिलेक्ट करायचं आहे। नॅशनॅलिटी आपली
त्यानंतर तुम्ही समजा मॅरिड जर म्हटलं तर या ठिकाणी तुम्हाला स्मॉल चिल्ड्रन म्हणजे 2005 नंतरचा जो रूल्स आहे 2 अपत्यांचा तो फॉलो करावा लागणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करायचे, तुम्हाला ते असेल तर यस म्हणायचे, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला जर 2पेक्षा जास्त अपत्य असेल तर तुम्ही डिस्क्वालिफाय होणार आहात, तुम्ही इलिजिबल नसणार आहात. त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन, मदर टंग आपली सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर वेदर युअर नेम इन चेंज अपडेटेड आफ्टर 10th or equivalent क्वालिफिकेशन और आफ्टर मॅरेज असेल तर यस, नसेल तर नो. समजा नाव चेंज नसं झालं तर नो करायचे सिलेक्ट. कॅन यू रीड राईट अँड स्पीक मराठी, तर या ठिकाणी तुम्हाला लिहिता येतं आहे, वाचता येतं आहे, लिहिता येतं आहे आणि बोलता पण येतं आहे, ते यस करायचे. त्यानंतर फिजिकल मेजरमध्ये हाईट आपली सेंटीमीटरमध्ये टाकायची आहे. त्यानंतर वेट टाकायचं आपलं के जीमध्ये. आणि वेट टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला खाली कॅटेगरी टाकायची आहे. तर कास्ट अँड कॅटेगरी डिटेल्समध्ये आपली जी कॅटेगरी आहे समजा SC ST NTB NTC NTD OBC SBC SCBC, तर ती कॅटेगरी आपण या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची. सर्व कॅटेगरी तुम्हाला यामध्ये दिसणार आहे, त्यापैकी आपली जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी आपण या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची. त्याच्यानंतर समजा तुमची OBC असेल तर कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे आपल्या सर्टिफिकेटवरती, आज तो इश्यूइंग डिस्ट्रिक्ट इश्यूइंग डेट टाकून घ्यायची आहे. तुम्हाला कधी कास्ट सर्टिफिकेट इश्यू झालं ती डेट असते तुमच्या सर्टिफिकेटवरती. त्यानंतर डू यू बिलॉंग टू नॉन क्रिमिनल, तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असेल 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर यस म्हणायचं आहे, त्याचा सर्टिफिकेटचा नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याची इश्यूइंग डेट टाकायची आहे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी आहे का तर यस म्हणायचं आहे, नसेल तर नो म्हणायचं आहे, त्याचा सर्टिफिकेट नंबर डेट टाकायची आहे. त्यानंतर डिसॅबिलिटीजमध्ये तुम्ही हँडिकॅप असाल तर यस म्हणायचे, नसेल तर नो. त्यानंतर स्पोर्ट्स पर्सन असाल तुम्ही तर यस म्हणायचं आहे, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही यस म्हटल्यानंतर तुमच्याकडे त्याचा काहीतरी पुरावा पण लागणार आहे. कॅन्डिडेट एक्स सर्व्हिसमॅन आहात का आपण, तर या ठिकाणी असेल तर यस, नसेल तर नो. त्यानंतर आर यू एम्प्लॉई ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, नो सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर आर यू एम्प्लॉई ऑफ BMC, नो. आर यू एम्प्लॉई ऑफ बेस्ट, नो. आपण असाल तर यस सिलेक्ट करू शकता, पण मॅक्झिमम आपण नसणारच आहात. त्यानंतर आर यू डोमासाईल इन स्टेट ऑफ महाराष्ट्र, यस. त्यानंतर तुमच्याकडे ते अवेलेबल आहे का, असेल तर अवेलेबल म्हणायचं, नसेल तर नो नॉट अवेलेबल म्हणायचं. त्यानंतर अवेलेबल असेल तर त्याचा सर्टिफिकेट नंबर दिलेला असतो डोमासाईलच्या वरच्या बाजूला, तो टाकून घ्यायचा आहे. इश्यू इंडस्ट्रीज कुठल्या जिल्ह्यातून आपण ते इश्यू केलं आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर किती तारखेला तुम्हाला ते मिळालं आहे त्याची डेट असते सर्टिफिकेटवरती, ती डेट आपण या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. त्यानंतर ॲडिशनल रिझर्वेशन, तर या ठिकाणी पाहिजे असेल तर यस, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ऑर्फन डिटेल्स, तुम्ही जर अनाथ असाल तर या ठिकाणी यस म्हणायचं आहे, नसेल तर नोवरती क्लिक करायची. आणि त्यानंतर या ठिकाणी सेव्ह या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, सेव्ह टॅबवरती क्लिक केल्यानंतर आता तुमची जी पर्सनल डिटेल आहे ते आता पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ह झालेली आहे. त्यानंतर आता सेकंड स्टेप आहे ॲड्रेस इन्फॉर्मेशन. स्टेप 2वरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर ॲड्रेस इन्फॉर्मेशनमध्ये आपला परमनंट ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. तर परमनंट ॲड्रेसमध्ये ॲड्रेस लाईन 1मध्ये आपल्याला आपला ॲड्रेस टाकायचा आहे. समजा तुमचा काही घर क्रमांक वगैरे असेल तो, त्यानंतर ॲड्रेस लाईन 2मध्ये ॲड्रेस वगैरे लँडमार्क टाकायचा आहे. त्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचं आहे. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर म्हणजेच राज्य सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमचा तालुका टाकून घ्यायचा आहे त्या जिल्ह्यातील. त्यानंतर तालुका सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला जे आपलं व्हिलेज सिटी म्हणजे जे तुमचं गाव आहे किंवा जो तुमचं सिटी आहे ती सिटी या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमच्या गावचा जो पिनकोड आहे तो पिनकोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा परमनंट आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस सेम असेल तर या ठिकाणी सेम ॲज अबोव या समोर क्लिक करून घ्यायचं आहे, म्हणजे तुमचे दोन्ही ॲड्रेस सेम आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी जी खाली सेव्ह टॅब आहे त्या टॅबवरती सेव्ह करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपली सेकंड स्टेज पण कंप्लीट झाली आहे. सेकंड स्टेज कंप्लीट झाल्यानंतर थर्ड स्टेज अदर इन्फॉर्मेशन, तर त्यामध्ये डिटेल्स ऑफ कोर्ट प्रोसिडिंग क्रिमिनल ॲक्शन पेंडिंग अगेन्स्ट, म्हणजे तुमच्या विरोधात काही एखादी कोर्टात केस वगैरे आहे का, काही केस असेल कंप्लेंट असेल तर त्या संदर्भात आहे. तर या ठिकाणी सर्व ऑप्शनला आपण नो करून घ्यायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे कोर्टामध्ये तुमचं काही केस चालू आहे का, त्यानंतर तुमच्यावरती बार काउन्सिल मेडिकल काउन्सिलचं काही केस किंवा काही ॲक्शन झालेली आहे का, त्याच पद्धतीने तुम्ही वेदर एनी डिसिप्लिनरी ॲक्शन हॅज बीन इनिशिएटेड गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन अगेन्स्ट यू, त्याच पद्धतीत
कोर्ट केस फील अगेन्स्ट यू नो सिलेक्ट करायचे. त्यानंतर तुम्ही एक्झामचे तुमची MPSC UPSC एक्झामचे काही तुमच्यावरती केस आहे का 10वीच्या बोर्डची 12वी बोर्डची, तर ते नो, सर्व ऑप्शन नोवरती क्लिक करायचे. पर्टिक्युलर ऑफ प्रायजेस मेडल स्कॉलरशिप, तुम्हाला जर गेम स्पोर्ट्स NCCमध्ये काही प्रायजेस असतील तर ते या ठिकाणी मेन्शन करायचे. त्याच पद्धतीने तुम्हाला जर नसेल तर नील म्हणायचं आहे. पोझिशन्स ऑफ डिस्टिंक्शन लीडरशिप हेल्ड इन स्कूल, तुम्ही स्कूलमध्ये कुठल्या पोझिशनला होतात का, असेल तर यस म्हणायचे, नसेल तर नो म्हणायचे. अदर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही असाल किंवा तुम्हाला काही हॉबी असेल तर त्या ठिकाणी या टाकून द्यायचे आहे, नसेल तर नील म्हणायचं आहे तुम्हाला कसली हॉबी. त्यानंतर सेव्ह या टॅबवरती क्लिक करायचे. थर्ड स्टेप झाली. आता चौथी स्टेप क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन. तर यामध्ये क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला 1 बाय 1 सगळे क्वालिफिकेशन ॲड करायचे. तर सुरुवातीला आपल्याला 10वीचं ॲड करायचं आहे, त्यानंतर 12वी, त्यानंतर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, PhD अशा पद्धतीने. तर या ठिकाणी सुरुवातीला SSC क्वालिफिकेशन टाईप SSC, नेम ऑफ क्वालिफिकेशन SSC, त्यानंतर स्टेट आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे. राज्य सिलेक्ट केल्यानंतर तुमचं बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. CBSE, ICSE किंवा स्टेट बोर्ड किंवा अदर बोर्ड असेल तर अदर बोर्ड. अशा पद्धतीने या ठिकाणी बोर्डची लिस्ट दिसेल, आपण ते एक सिलेक्ट करायचे. क्वालिफिकेशन स्टेटसमध्ये पास, त्याचा डेट ऑफ क्वालिफिकेशन कंप्लीट, तुम्ही कधी 10वी उत्तीर्ण झालात त्याचं तारीख आणि महिना इयर सर्व टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी अटेम्प्ट पुढचं ऑप्शन आहे अटेम्प्ट. तर अटेम्प्टमध्ये तुम्ही किती वेळेस एक्झाम दिली आहे, तर इथं तुम्ही एकदा दिली असेल तर एक टाईप करायचं आहे, पर्सेंटेज टाकून घ्यायचे, रिझल्टवरती आहे त्या पद्धतीत. त्यानंतर नंबर ऑफ ॲकॅडमिक मंथ, तुमचं पूर्ण वर्ष किती महिन्याचं होतं, तर या ठिकाणी आपण 12 महिने टाकून द्यायचे आहे. त्यानंतर 12 महिने टाकल्यानंतर क्लास, तुम्हाला जे पर्सेंटेज मिळाले आहे त्याचा क्लास काय आहे, पर्सेंटेज आहे का फर्स्ट क्लास आहे का सेकंड क्लास, तर हायर सेकंड क्लास. मोड तुमचा रेग्युलर असेल तर रेग्युलर सिलेक्ट करायचा आहे, ट्रॅडिशनल ऑब्लिक रेग्युलर. तुमचा या ठिकाणी सीट नंबर, रोल नंबर, 10वीचा जो सीट नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मंथ, आपण कधी एक्झाम दिली तो मंथ असतो आपल्या रिझल्टवरती, फेब्रुवारी मार्च, तो सिलेक्ट करायचा आहे. आणि कोणत्या वर्षी आपण परीक्षा दिली ते वर्ष या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तर ते सर्व माहिती ॲड केल्यानंतर, सर्व माहिती सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ॲडची टॅब दिसणार आहे, त्या टॅबवरती आपण क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी त्या ॲड टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपली 10वीची इन्फॉर्मेशन सर्व सेव्ह होणार आहे. तर मित्रांनो, ही माहिती व्यवस्थित फिल करायची. त्यानंतर आता आपल्याला पुढे 12वी HSC सिलेक्ट करायचं आहे. नेम ऑफ क्वालिफिकेशन HSC, स्टेट आपलं महाराष्ट्र, त्यानंतर आपलं बोर्ड पुन्हा CBSE, ICSE, स्टेट बोर्ड त्यापैकी किंवा अदर स्टेटचं असेल तर ते आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं क्वालिफिकेशन स्टेटस पास सिलेक्ट करायचं आहे. आपण 12वी पास असेल तर पास. डेट ऑफ क्वालिफिकेशन कंप्लिशन, कधी तुम्ही पास झालं ती डेट या ठिकाणी टाकून घ्यायची, ती व्यवस्थित आपण बघून घ्यायची आहे. आणि ती डेट टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला अटेम्प्ट, किती अटेम्प्ट म्हणजे किती वेळेस तुम्ही एक्झाम दिली आहे 12वीची ते अटेम्प्ट सिलेक्ट करायचे. तर या ठिकाणी तुम्ही एकदा दिली असेल तर सिंगल A1 सिलेक्ट करू शकता. त्यानंतर आपले 12वीचे पर्सेंटेज टाकून घ्यायचे रिझल्टवरती बघून. नंबर ऑफ ॲकॅडमिक मंथ 12, क्लास यामध्ये फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, डिस्टिंक्शन असे ऑप्शन आहे, आपण तो क्लास सिलेक्ट करायचा आहे. मोड या ठिकाणी आपण रेग्युलर सिलेक्ट करायचे, ट्रॅडिशनल ऑब्लिक रेग्युलर. त्यानंतर रोल नंबर टाकून घ्यायचा, आपला जो 12वीचा सीट नंबर आहे तो रिझल्टवरती दिलेला आहे, तो सीट नंबर या ठिकाणी आपण टाकून घ्यायचा आहे. आणि सीट नंबर टाकल्यानंतर पुन्हा आपण मंथ, कोणत्या महिन्यामध्ये आपण 12वीची एक्झाम दिलेली आहे ते आपल्या रिझल्टवरती तो फेब्रुवारी किंवा मार्च तो आलेला असतो, तो टाकून द्यायचा आहे. किंवा तुमचा रिझल्ट कधी लागला तो मे पण तुम्ही टाकू शकता. इयर कधी पास झाला ते. त्यानंतर सेव्ह टॅबवर ॲडवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा आता क्वालिफिकेशन टाईपमध्ये ते जे ॲड केले ते आपल्याला वरच्या बाजूला दिसत आहेत. त्यानंतर ग्रॅज्युएट क्वालिफिकेशन टाईप ग्रॅज्युएट, म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही या ठिकाणी ग्रॅज्युएट, डिप्लोमा असे वेगळे टाईप आहे, तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. यामध्ये पुन्हा एकदा आपलं नेम ऑफ क्वालिफिकेशन, त्यानंतर स्टेट, त्यानंतर बोर्ड, त्यानंतर क्वालिफिकेशन स्टेटसमध्ये तुम्ही पास असाल तर पास. यामध्ये मित्रांनो आता आपण नेम ऑफ क्वालिफिकेशन BA, तर या ठिकाणी त्यांनी आपल्याला स्पेशलायझेशन विचारलेलं, तुम्ही BA पास आहात तर मग कशामध्ये, कोणत्या सब्जेक्टमध्ये स्पेशलायझेशन ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. स्टेट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आता बोर्ड सिलेक्ट करायचं आहे किंवा आता तुमचं ग्रॅज्युएशनला युनिव्हर्सिटी असणार आहे, ती युनिव्हर्सिटी आपण या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. ती बघून घ्यायची या सर्व लिस्टमध्ये युनिव्हर्सिटीचं नाव आणि ती युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे.
क्वालिफिकेशन स्टेटसमध्ये आपण जर 12वी ग्रॅज्युएशन पास असाल तर पास म्हणायचे, ॲपियर असाल तर तुम्ही ॲपियर सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन, डेट ऑफ क्वालिफिकेशन कंप्लिशन, तुम्ही कधी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे ती डेट या ठिकाणी, डेट, मंथ आणि इयर या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी अटेम्प्ट, तर या ठिकाणी तुम्ही किती अटेम्प्टमध्ये एक्झाम दिली ते अटेम्प्ट, एक असेल तर सिंगल असेल, सिंगल डबल असेल तर डबल टाकू शकता. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पर्सेंटेज टाकू शकता, तुम्हाला पर्सेंटेज होते का CGPA होता ग्रॅज्युएशनला ते या ठिकाणी आपण टाकून घ्यायचं. तर मित्रांनो या ठिकाणी एक लक्षात घ्या, MPSCचा फॉर्म भरताना तुमचे जर काही की प्रेस होत नसेल काही नंबर्स तर ते डबल टिबल प्रेस करायचे, म्हणजे ते 2दा-3दा प्रेस केल्यानंतर ते व्यवस्थित या ठिकाणी येऊन जातं. बऱ्याच स्टुडंट्सला तो अडचण येते. त्यानंतर आपलं क्लास सिलेक्ट करायचं आहे, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, मोड रेग्युलर. त्यानंतर नेम ऑफ रजिस्ट्रिंग ऑथॉरिटी, तर यामध्ये तुम्हाला काही टाकण्याची गरज नाही आहे, यामध्ये ब्लँक ठेवायची ती सर्व. त्याच पद्धतीने काउन्सिल रजिस्ट्रेशन, म्हणजे तुम्ही काही काउन्सिलचं एज्युकेशन असेल तर ते तुम्हाला रजिस्ट्री ऑथॉरिटी, काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन डेट, रजिस्ट्रेशन नंबर वगैरे टाकायचं आहे, डेट ऑफ रिन्युअल, समजा तुमचं फार्मसी असेल काय असेल तर त्याचं लायसन वगैरे असतं, त्यासाठी तुम्हाला ते लागणार आहे. पण तुम्हाला रेग्युलर तुमचं ग्रॅज्युएशन आहे तर तुम्हाला याची काही गरज नाही आहे. तर या ठिकाणी ॲट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपलं अटेम्प्टमध्ये आपलं राहिलेलं आहे टाकायचं, ब्लँक आहे, त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला ते अटेम्प्ट टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर सेव्ह झाल्यानंतर आपल्याला ॲड केल्यानंतर सेव्ह करायचं आहे, आणि सर्व इन्फॉर्मेशन सेव्ह झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेजला जायचं आहे. तर पुढील स्टेज आहे मित्रांनो, या ठिकाणी सेव्हवरती क्लिक केल्यावर कन्फर्म या टॅबवरती क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर आपली नेक्स्ट स्टेज आहे, 5वी स्टेज असणार आहे मित्रांनो. तर यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट्स, म्हणजे आपले जे एक्सपिरियन्स आहे ते एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशन टाकायची. तुम्हाला जर तुम्ही कुठे जॉब करत असाल, एक्सपिरियन्स असेल तर या ठिकाणी एम्प्लॉयमेंट, प्रेझेंट, पास. त्यानंतर तुम्ही MPSC थ्रू सिलेक्ट झाला आहात का, इन्स्टिट्यूट, डिपार्टमेंट, ऑफिस, त्याचं नाव टाकायचं आहे. त्यामध्ये तुमचं डिझायनेशन, कुठल्या पोझिशनला तुम्ही जॉब करताय, नेचर ऑफ जॉब टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी वेदर द पोस्ट इज गॅजेटेड असेल तर यस म्हणायचं आहे, नसेल तर नो. नेचर ऑफ अपॉइंट, परमनंट असेल तर परमनंट वगैरे असं या ठिकाणी सिलेक्ट करायचं. त्यानंतर तुमचं खाली पे स्केल टाकून घ्यायचं आहे, ग्रेड पे टाकायचं आहे, मंथली ग्रॉस सॅलरी टाकायची आहे, आणि फ्रॉम डेट कधीपासून आहात तुम्ही, ही सर्व माहिती फिल करून सेव्ह या टॅबवरती क्लिक करायचे. तुम्हाला जर तुम्ही कुठे जॉब केलेला असेल, एक्सपिरियन्स असेल तर ही माहिती फिल करायची, नसेल तुम्ही फ्रेशर्स असाल तर नोवरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह या टॅबवरती क्लिक करायचं आहे. आणि आता आपली लास्ट स्टेज आहे, स्टेप 6, अपलोड फोटो अँड सिग्नेचर. तर मित्रांनो आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची. तर आपल्याला नेम ऑफ फोटो अँड सिग्नेचर शूड नॉट कंटेन स्पेशल कॅरेक्टरचं नेम नसावे त्याला. त्याच्यानंतर प्रोफाईल इमेज अपलोड शूड नॉट एक्झिड 50 KB पेक्षा जास्त साईज नसावी. सिग्नेचर इमेज साईज अपलोड नॉट एक्झिड 50 KB, सिग्नेचरची साईज पण 50 KB पेक्षा जास्त नाही पाहिजे. त्याच्यानंतर फोटो विथ बिटवीन 120 to 5 to 130 पिक्सल आणि फोटो हाईट 150 to 170 पिक्सल. सिग्नेचरसाठी 125 to 130 पिक्सल्स विथ आणि हाईटसाठी 50 to 60 पिक्सल्स पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला फोटो अपलोड करायचा. तर या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करून आपण आपल्या कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये ज्या पाथला आपण तो फोटो सेव्ह करून ठेवला आहे त्या पाथला जायचं आहे, तो लोकेशन सिलेक्ट करायचं आहे, त्या ठिकाणी तो फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि तो आपला त्याच पद्धतीने सिग्नेचरलाही सेम प्रोसेस, चूज फाईलवरती क्लिक करून आपल्या पाथला जायचं आहे, ज्या ठिकाणी फोटो सिग्नेचर सेव्ह तिथे जाऊन सिलेक्ट करायचं आहे. आणि फोटो आणि सिग्नेचर सेव्ह केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी त्या दिसणार आहेत, या ठिकाणी त्या आपल्याला डिस्प्ले होणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला सेव्ह या टॅबवरती क्लिक करायचे आपले फोटो आणि सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर. आणि त्यानंतर खाली आपल्याला काही इन्स्ट्रक्शन्स दिलेलं आहे, त्यामध्ये आय हिअर सॉलेमली अँड सिन्सिअरली अफेअर दॅट ईच अँड एव्हरी स्टेटमेंट मेड अँड, म्हणजे ही सर्व माहिती बरोबर आहे. तर त्यामध्ये समोर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट अँड लॉक प्रोफाईलवरती क्लिक करायचे. त्यानंतर कन्फर्म या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आता आपलं प्रोफाईल क्रिएट झालेलं आहे. तर प्रोफाईल क्रिएट झाल्यानंतर आपल्याला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. तर त्यानंतर आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन या टॅबवरती क्लिक करायचं आहे.
तर या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट दिसणार आहे. तर यामध्ये सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन अँड ज्युडिशियर मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2024 म्हणजेच दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2024 आणि त्यानंतर महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिसेस कंबाईंड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2026 म्हणजेच महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026. त्यापुढे व्ह्यू या टॅबसमोर क्लिक करायचं आहे आणि त्यापुढे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या कोणकोणत्या पोस्ट आहे त्या पोस्टची माहिती या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. त्या अगोदर सुरुवातीला स्टार्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन, लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन दिसणार आहे. तर आता या ठिकाणी टॅक्स असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट, टायपिस्ट, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर, व्हिलेज रेव्हेन्यू ऑफिसर म्हणजेच तलाठी, त्यानंतर सिनियर क्लर्क, सिनियर स्टोअर कीपर अशा वेगवेगळ्या पोस्ट आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत. तर त्यामध्ये आपले चेक इलिजिबिलिटी या टॅबवरती क्लिक करायचं आणि आपण यामध्ये कुठल्या पोस्टसाठी इलिजिबल आहोत ते आपण बघून घ्यायचं. इंडस्ट्री इन्स्पेक्टरमध्ये यू आर नॉट इलिजिबल फॉर दिस पोस्ट. त्यानंतर या ठिकाणी तलाठीसाठी आपण इलिजिबल आहोत. व्हिलेज रेव्हेन्यू या ठिकाणी दिसतं यू आर इलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट. तर मग आता समजा आपल्याला ज्या पोस्टसाठी अप्लाय करायचं त्याला आपण जर इलिजिबल असेल तर या ठिकाणी उजव्या बाजूला या ठिकाणी आपल्याला जे आपण इलिजिबल पोस्ट आहोत त्या पोस्ट समोर टिक आलेला आहे. त्या सर्व टिक काढायचं आणि आपल्याला ज्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे तेवढ्या एक पोस्ट पुढेच क्लिक करायचं आणि त्यानंतर अप्लाय या टॅबसमोर क्लिक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी अप्लायवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुढे सिलेक्ट एक्झामिनेशन सेंटर सिलेक्ट करायचं आहे. तर प्लीज सिलेक्ट मॅक्झिमम 1 एक्झाम सेंटर. तर एक एक्झाम सेंटर आपल्याला निवडायचं आहे. तर या ठिकाणी सिलेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला जे एक्झाम सेंटर पाहिजे ते एक्झाम सेंटर या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली डिक्लरेशनमध्ये या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी डेट आलेली लोकेशन आपलं लोकेशन टाकून द्यायचं आहे. आपण कुठून फॉर्म भरतो आहे ते लोकेशन टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी सिग्नेचर फोटो आलेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी सबमिट अँड पे फीज या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट मोड ऑनलाईन मोड, त्यानंतर गेटवे SBI सिलेक्ट करायचं आहे किंवा ईज बस पण आहे. त्यानंतर आता आपल्याला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. तर मित्रांनो पेमेंट करताना तुम्ही ते डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डने करू शकता किंवा नेट बँकिंग थ्रू करू शकता किंवा UPI थ्रू पण करू शकता तुम्ही QR कोड स्कॅन करून पण. तर या ठिकाणी मी UPI सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर सिलेक्ट UPI पेमेंट UPI QR यासमोर क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो आपल्याला हे पेमेंट ऑनलाईन करायचं आहे आणि पेमेंट केल्यानंतर आपला फॉर्म या ठिकाणी पेमेंट केल्यानंतर पे नाववरती क्लिक केल्यानंतर आपलं पेमेंट होणार आहे. पेमेंट झाल्यानंतर या ठिकाणी पेमेंट सक्सेसफुल असा मेसेज येईल. त्यानंतर या ठिकाणी कंटिन्यू या टॅबवरती आपण क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला वरच्या बाजूला 4 नंबरमध्ये माय अकाउंट या टॅबवरती आपण क्लिक करायचं आणि यामध्ये आपण जो फॉर्म भरला आहे अप्लाय केलं आहे त्याचा आपल्याला ॲप्लिकेशन ID दिसणार आहे, ॲडव्हर्टाइजमेंट दिसणार आहे, स्टेटसमध्ये आपली फी पेड दिसते. आपण त्या ठिकाणी फॉर्म बघण्यासाठी व्ह्यूवरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो फॉर्म आपण डाउनलोड करायचा आणि त्याची प्रिंटआउट काढून घ्यायची आणि आपल्या मोबाईलमध्ये पण तो सेव्ह करून ठेवायचा आहे. तर या ठिकाणी आपण या ठिकाणी वरच्या बाजूला प्रिंट सेव्हचा ऑप्शन आपल्याला दिसतो आहे. तर त्या ठिकाणी आपण ते आपल्या कॉम्प्युटरमध्ये किंवा आपल्या मोबाईलमध्ये ते सेव्ह करून ठेवायचं आहे. आणि अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला MPSC लॉग इन थ्रू तलाठी भरतीचा फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो फॉर्म भरताना जर तुम्हाला काही क्युरी असेल, काही डाऊट असेल तर तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला असेच ज्या गव्हर्नमेंटचे ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्याची माहिती मिळत राहील. थँक्यू.